नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, द केनीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहे मशरूमची भाजी. वाव, भाजी तुम्ही बघू शकता गाईज, एकदम मलाईदार अशी बनलेली आहे. अशा प्रकारे आपण कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचंय. टेस्टी आणि रसाळ कशी भाजी झाली आहे बघा तुम्ही. मशरूम कसं कापायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे वरतूनची दांडी आहे ना, त्याला असं थोडंसं लाईटली कापायचंय आणि याचं हे साल आहे ना, तो साल आपल्याला असं खेचून घ्यायचंय. तुम्हाला याला कुठलं पीठ बीठ काय लावण्याची काय गरज नाहीये. एकदम पातळ थर असतो, तो आपोआप निघतोय बघा. असं आपल्याला सगळे मशरूमचं काढून घ्यायचंय. त्याला माती बिती असते ना, ती माती निघून जाते. आणि हे कापून आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. हे तुम्ही बघू शकता पूर्ण साफ झालेलं आहे आपला. असं हे साफ झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याचे पीस करायचे, कटिंग करायचे. मी असं कट केलंय, हे मोठी साईज आहे म्हणून मी अशी कट केलेली आहे. आणि हा जर छोटा असेल मशरूम तर त्याचे पण असंच करायचं आहे सेम. फक्त जी कटिंग आपण केलेली आहे तशी कटिंग नाही करायची, 2 पीसमध्ये कटिंग करायची. हे फक्त आपण 2 पीसमध्ये कटिंग करणार आहे. आणि हे मिठाचं पाणी आहे, पाण्यामध्ये मीठ टाकलंय आणि त्यात आपण मशरूम टाकून ठेवले. इथे 1 तास आपण हे काजू भिजत टाकलेले, ते आपण वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. ह्याची पूर्ण बारीक अशी पेस्ट तयार करायची. इथे अशा प्रकारे आपली बारीक अशी काजूची पेस्ट तयार झाली आहे. त्यात थोडंसं पाणी लागलं, थोडं पाणी टाकलंय मी आणि तसं वाटून घेतलंय. इथे आपण मशरूम घेतलेत आणि मशरूमला आपण मॅग्नेट करून घ्यायचे. हे पूर्ण दही टाकून द्यायची याच्यात आणि लगेच आपण याच्यामध्ये आता काजूची पेस्ट जी तयार केली ना आपण, ती टाकून द्यायची सगळी. आणि लगेचच आपल्याला त्यात गरम मसाला टाकायचा आहे. आपण भाजीचा मसाला घेतलाय. मीठ, चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि काश्मीरी लाल मिरची घेतली पावडर आणि थोडीशी हळद घेतली. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. इथे आपण कुकरचा भांडा घेतलाय, त्यात आपण तेल टाकणार आहे. आणि 2 चमचे आपण साजूक तूप घेणार आहे. 2 चमचेच आपण तेल घेतलंय आणि 2 चमचे साजूक तूप. त्यात आपण अख्खा मसाला टाकायचा आहे. तेजपत्ता, दालचिनी आणि काळी वेलची, ह्या 2 वेलच्या टाकल्यात मी. हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात आपण सुक्या लाल मिरच्या टाकल्यात 4. त्यातच आपल्याला हे मीडियम साईजचे 2 कांदे कापलेले आहेत, ते टाकून द्यायचे. आणि थोडंसं गुलाबीसर परतून घ्यायचं. 5-7 मिनिटं असं परतून घ्यायचं. झाल्याच्या नंतर आपण लगेच त्यात टमाटर टाकून घेणार आहे. हे आपला टाइम वाचवण्यासाठी झटकेपट आपण अशी रेसिपी बनवणार आहे भाजीची. आणि इथे लसूणची पेस्ट टाकली आहे, साधारण छोटे 2 चमचे लसूणची पेस्ट आहे. आणि टमाटर पण मी 2च घेतलेले आहेत कापून. त्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय.
मशरूम मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, फक्त एक कांदा आणि टमाटरच्या पुरता एवढं मीठ टाकायचंय. गरम मसाला आणि आपला कोळी मसाला हा टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद. हे सगळं बॅटर आपण मिक्स करून घ्यायचंय. आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर मी धुवून आणि कापून घेतलेली आहे आणि थोडेसे देठ पण त्याचे घेतलेले आहेत, म्हणजे ते दांड्या असतात ना कोथिंबीरच्या, त्या पण त्यात टाकलेत, म्हणजे अजून स्मेल चांगली उतरेल त्याला. आता याला काहीच आपल्याला करायचं नाही, फक्त आता कुकरचं झाकण लावून आणि आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. इथे आपली एक शिट्टी झालेली आहे. पूर्ण आपण हवा त्यातली काढून घेऊ. इथे आपण झाकण उघडून घेणार आहे. अशी आपली ग्रेव्ही, कांदा फ्राय झालेला आहे. गॅस चालू करून आपण परत त्यात लगेच आपल्याला मशरूम टाकून घ्यायचे. तरी पण मस्त सुटली. अजून मशरूम टाकल्याच्या नंतर अजून चांगलं होणार आहे. आणि मशरूमला शिजायला आपल्याला जास्त टाइम नाही लागत, फक्त कांदा शिजायला टाइम लागतो. हे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यात. इथे आपण जे वाटण केलेलं होतं त्याचं पाणी टाकलंय आणि आपल्याला हे एकदा मिक्स करून परत झाकण लावून 2 शिट्या काढायच्या आहेत. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची आहे, थोडा स्मेल सुटेल त्याला, एकदम फ्लेवर. आणि तसंच आपण लगेच झाकण लावून टाकायचं याचं कुकरचं. कुकरचं झाकण लावणं एकदम सोपं आहे. हे स्टँड खाली केलं का कुकरचं झाकण लागलं, स्टँड वरती केलं कुकर उघडला. आता ह्याच्या आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या. इथे अशा प्रकारे आपल्या 2 शिट्या झालेल्या आहेत आणि पूर्ण आपण त्यातली हवा काढून घेतल्याशिवाय आपण ओपन नाही करायचंय. पूर्ण आपण आता त्याची हवा काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे ओपन करायचंय. तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी झालेली आहे. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर ग्रेव्ही ठेवा, नाहीतर मग अजून गॅस फास्ट करून फास्ट गॅसवरती थोडं अजून शिजून घ्या. पूर्ण शिजलेली आहे ऑलरेडी आपली भाजी. भाताच्या बरोबर खायचं असेल तर ही ग्रेव्ही ठीक आहे. आता आपण याला थोडंसं अजून फास्ट गॅसवरती पाणी आटून घ्यायचंय. मला ग्रेव्ही थोडी थिक पाहिजे म्हणून थोडं मी गॅस फास्ट केली आहे. आणि आपण हे लास्ट कोथिंबीर टाकून देणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि अशी तरी सुटलेली आहे बघा तेलाची मस्तपैकी. वाव, भाजी तुम्ही बघू शकता गाईस, एकदम मलाईदार अशी बनलेली आहे. एकदम टेस्टी. बघा कशी मलाईदार बनली. आपण काजू आणि दही टाकलेली आहे, फक्त जास्त काही टाकलेलं नाहीये त्यात. तरी ग्रेव्ही बघा किती मस्त झाली. आणि टेस्टला तर तुम्ही बोलूच नका, टेस्टला तर एक नंबर आहे.
अशा प्रकारे आपण कोथिंबीरनी गार्निश करून घ्यायचंय. टेस्टी आणि रसाळ कशी भाजी झाली बघा तुम्ही. अशी भाजी बनवून आणि टेस्ट करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती.